किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देते हे 10 धोक्याचे संकेत. दुर्लक्ष केले तर उशीर होऊ शकतो. संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो, पण त्यापैकी एक असा अवयव आहे जो दिवसाचे 24 तास कोणतीही तक्रार न करता आपल्या शरीरासाठी काम करत असतो. तो म्हणजे किडनी. किडनी रक्तातील टाकाऊ पदार्थ, विषारी द्रव्ये आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकते. शरीरातील पाण्याचे, मिठाचे आणि खनिजांचे संतुलन राखते, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, तसेच लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी आवश्यक हार्मोन्सची निर्मिती करण्यातही भूमिका बजावते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे किडनीचे अनेक आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत. जेव्हा लक्षणे दिसू लागतात, तेव्हा काही वेळा किडनीचे नुकसान बरेच वाढलेले असते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देत असलेले 10 महत्त्वाचे संकेत आणि शेवटी किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय. चला सुरुवात करूया. 1. लघवीमध्ये होणारे बदल. किडनीच्या आजाराचे सर्वात पहिले लक्षण अनेकदा लघवीमध्ये दिसून येते. जर तुम्हाला रात्री वारंवार लघवीला जावे लागत असेल, लघवीचा रंग गडद होत असेल, लघवीत फेस येत असेल किंवा लघवीचे प्रमाण अचानक वाढत किंवा कमी होत असेल, तर हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. लघवीत फेस येणे म्हणजे काही वेळा प्रथिने लघवीतून बाहेर पडत असल्याचे लक्षण असू शकते. तसेच लघवीत रक्त दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 2. डोळ्यांखाली, हातापायांवर किंवा चेहऱ्यावर सूज. किडनीचे काम शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकणे आहे. जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा हे अतिरिक्त पाणी शरीरात साचू लागते. त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली सूज, पायांवर सूज, बोटे फुगणे किंवा चप्पल घट्ट वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही सूज काही वेळा संध्याकाळपर्यंत वाढत जाते. 3. सतत थकवा आणि अशक्तपणा. तुम्ही पुरेशी झोप घेत असाल, योग्य आहार घेत असाल तरी दिवसभर थकवा जाणवत असेल, तर त्यामागे किडनीचे कार्य कमी होणे हे एक कारण असू शकते. किडनी शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी आवश्यक हार्मोन तयार करते. किडनी खराब झाल्यास हा हार्मोन कमी होतो आणि शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि काम करण्याची इच्छा कमी होणे अशी लक्षणे दिसतात. 4. त्वचा कोरडी पडणे आणि सतत खाज येणे. किडनी रक्तातील अतिरिक्त खनिजे आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढते. जेव्हा हे पदार्थ शरीरात वाढू लागतात, तेव्हा त्वचा कोरडी पडते आणि सतत खाज सुटू लागते. विशेषतः कोणतेही त्वचारोग नसतानाही पूर्ण शरीरावर खाज येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 5. भूक कमी लागणे, मळमळ आणि उलट्या. किडनी व्यवस्थित काम करत नसल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे तोंडाची चव बदलते, अन्नाची इच्छा होत नाही, मळमळते, काही वेळा उलट्याही होतात आणि वजन कमी होऊ लागते. जर अशी समस्या अनेक दिवस सतत जाणवत असेल तर तपासणी करणे गरजेचे आहे. 6. कंबरदुखी किंवा पाठीच्या एका बाजूला वेदना. किडनीच्या भागात सतत दुखत असेल किंवा पाठीच्या एका बाजूला तीव्र वेदना होत असतील, तर त्यामागे किडनी स्टोन, संसर्ग किंवा इतर विकार असू शकतात. प्रत्येक कंबरदुखी किडनीमुळेच होते असे नाही, पण वेदनांसोबत ताप, लघवीत जळजळ किंवा रक्त दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 7. श्वास घेण्यास त्रास होणे. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात अतिरिक्त पाणी साचते. हे पाणी काही वेळा फुफ्फुसांमध्ये जाऊ शकते, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच ॲनिमियामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे थोडे चालले तरी दम लागतो. 8. स्नायूंमध्ये गोळे येणे. रात्री झोपताना पायात गोळे येणे,
स्नायूंमध्ये पेटके येणे किंवा वारंवार आकडी येणे ही देखील किडनीच्या समस्येची लक्षणे असू शकतात. कारण किडनी शरीरातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांचे संतुलन राखते. हे संतुलन बिघडल्यास स्नायूंवर परिणाम होतो. 9. लक्ष केंद्रित न होणे आणि चक्कर येणे. किडनीचे कार्य कमी झाल्यावर रक्तातील टाकाऊ पदार्थ वाढतात. याचा परिणाम मेंदूवरही होतो. परिणामी लक्ष केंद्रित होत नाही, वारंवार विसर पडतो, चक्कर येते, डोके जड वाटते आणि मानसिक थकवा जाणवतो. 10. नेहमी थंडी वाजणे. उन्हाळ्यात किंवा सामान्य वातावरणातही वारंवार थंडी वाजत असेल तर त्यामागे ॲनिमिया असू शकतो. किडनीचे कार्य कमी झाल्यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होते आणि शरीराला ऊब मिळत नाही. हे लक्षणही दुर्लक्ष करण्यासारखे नाही. किडनी निरोगी ठेवण्यासाठी 7 महत्त्वाचे उपाय. 1. पुरेसे पाणी प्या. शरीराला आवश्यक तेवढे पाणी दररोज प्या. अनेक निरोगी प्रौढांसाठी दिवसातील सुमारे 8-10 ग्लास पाणी योग्य ठरू शकते. मात्र हृदयविकार, किडनीचे आजार किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे काही लोकांना पाण्याचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठेवावे लागते. 2. संतुलित आणि कमी मिठाचा आहार. जास्त मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि किडनीवर ताण येतो. तयार पदार्थ, जंक फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जास्त खारट पदार्थ शक्यतो कमी खा. 3. नियमित व्यायाम. दररोज किमान 30 मिनिटे चालणे, योग किंवा हलका व्यायाम केल्याने रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. 4. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊ नका. वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ किंवा वारंवार वापर काही लोकांमध्ये किडनीवर विपरीत परिणाम करू शकतो. म्हणून स्वतःहून औषधे घेणे टाळा. 5. मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा. किडनी खराब होण्याची 2 मोठी कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. म्हणून नियमित तपासणी आणि उपचार सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 6. काही पारंपरिक वनौषधींबाबत सावधगिरी. काही ठिकाणी पुनर्नवा, गोखरू किंवा कोथिंबीरजियाचे पाणी यांसारख्या उपायांचा उल्लेख केला जातो. मात्र या उपायांनी किडनीचा आजार निश्चित बरा होतो, असे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. जर तुम्ही कोणतीही आयुर्वेदिक किंवा हर्बल औषधे घेण्याचा विचार करत असाल, तर आधी पात्र आयुर्वेद तज्ज्ञ किंवा संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 7. नियमित किडनी तपासणी. वय 30-35 वर्षांनंतर, विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास असल्यास, वर्षातून एकदा किडनी फंक्शन टेस्ट, लघवीची तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. शेवटचा महत्त्वाचा संदेश. मित्रांनो, किडनीचे आजार सुरुवातीला शांतपणे वाढतात. त्यामुळे शरीर देत असलेल्या छोट्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच तपासणी केली तर अनेक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. लक्षणे दिसत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य निदान, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे किडनीचे आरोग्य दीर्घकाळ चांगले ठेवता येते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी 10 जीवन बदलणारे कानमंत्र. 1. शरीर कधीच अचानक आजारी पडत नाही. ते आधी अनेक लहान संकेत देत असते. त्या संकेतांकडे वेळेत लक्ष देणे हीच खरी शहाणपणाची सुरुवात आहे. 2. पैसा पुन्हा कमावता येतो, पण एकदा किडनीचे गंभीर नुकसान झाले तर पूर्वीसारखे आरोग्य परत मिळवणे खूप कठीण असते. म्हणून आजच आरोग्याला प्राधान्य द्या. 3. तहान लागेपर्यंत थांबू नका. दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावा. ही छोटी सवय भविष्यात मोठे आजार टाळू शकते. 4. वेदना कमी करण्यासाठी स्वतःहून औषधे घेण्यापेक्षा त्या वेदनेचे कारण शोधा. चुकीच्या औषधांचा सतत वापर शरीरावर, विशेषतः किडनीवर, ताण आणू शकतो.
5. रक्तदाब आणि मधुमेह हे किडनीचे शांत शत्रू आहेत. ते नियंत्रणात ठेवणे म्हणजे आपल्या किडनीचे आयुष्य वाढवणे. 6. आरोग्य तपासणी ही खर्च नसून भविष्यासाठी केलेली सुरक्षित गुंतवणूक आहे. वेळेवर केलेली एक साधी चाचणी अनेक मोठे धोके टाळू शकते. 7. जास्त मीठ, जंक फूड आणि निष्क्रिय जीवनशैली हळूहळू शरीराची ताकद कमी करतात. साधा, संतुलित आणि घरचा आहार हीच सर्वोत्तम औषध आहे. 8. शरीराचा प्रत्येक अवयव तुमच्यासाठी दिवसरात्र काम करत असतो. त्याला योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हीच खरी परतफेड आहे. 9. आज तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काढलेला 1 तास उद्या हॉस्पिटलमध्ये घालवावे लागणारे अनेक दिवस वाचवू शकतो. 10. लक्षात ठेवा, आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. किडनी आपल्यासाठी आयुष्यभर निःशब्द सेवा करत असते. तिची काळजी घ्या, कारण निरोगी किडनी म्हणजे निरोगी आयुष्य, आनंदी कुटुंब आणि उज्ज्वल भविष्य. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी रहा, सुरक्षित रहा. जय सियाराम.